ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम बॅक. आपण जो मोलॅरिटी कन्सेप्ट बघत होतो त्याचा दुसरा व्हिडिओ. आता ह्या व्हिडिओवर आपण काही वेगवेगळे प्रकारचे न्यूमेरिकल्स बघू. तर त्याच्या आधी एक छोटासा कन्सेप्ट बघू. आता जर म्हटलं मोलार म्हणजे एक मोलर, वर जर मोलर आला त्याचा अर्थ काय? एक मोलर. बाय मोलर असेल तर टू मोलर. बाय म्हणजे टू मोलर 2m. सेमी मोलर असेल, सेमी म्हणजे हाफ, तर 1/2 किंवा m/2 म्हणजे मोलरिटीचं आपल्याला काय करावं लागेल? हाफ करावं लागेल. सेमी मोलर. डेसिमोलर, डेसिमोलर म्हणजे 1/10. इथं बघा मी लिहिलं m/10. आणि सेंटीमोलर, सेंटीमोलर म्हणजे 1/100. इथं बघा 1/100 म्हणजे m/100. असे शब्द तुम्हाला क्वेश्चन मध्ये येऊ शकतात. मोलार, मोलार म्हणजे एक मोलार. बाय मोलार म्हणजे टू मोलार. सेमी मोलार म्हणजे हाफ मोलार. डेसिमोलार म्हणजे 1/10 आणि सेंटीमोलार म्हणजे 1/100. तर बघा याच प्रकारचा हा एक क्वेश्चन आहे. फाइंड मास. मास म्हटलं मागच्या सम मध्ये बघितलं होतं आपण. काय करायचं? वेट ऑफ KOH present in 150 centimeter cube of semi-molar aqueous solution. तर मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे? कॅपिटल M नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम इन लिटर. आता वेट फाइंड करायचं आहे, त्याच्या आधी आपण नंबर ऑफ मोल्स फाइंड करून घेऊ. आता इथं सेमी मोलर दिलं. सेमी मोलर म्हणजे 1/2 म्हणजे हाफ. म्हणजे इथं मोलॅरिटी ऑलरेडी दिली 1/2. नंबर ऑफ मोल्स आपण सापडू. व्हॉल्यूम इन लिटर, इथं व्हॉल्यूम किती दिलं? सेंटीमीटर क्यूब. आणि मी सांगितलं सेंटीमीटर क्यूब म्हणजेच ml. तर 150, पण आपल्याला लिटर मध्ये लागतं म्हणजे याला डिवाइड कशाने करावं लागेल? 1000 ने. तर इथून n ची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. 1/2 इंटू 150 अपॉन 1000. हा 0 कट 0 कट. 5 3 जा 15, 5 2 जा 10, 20 इंटू 2 40 म्हणजे काय असणार? हा 3/40. n काय आला? 3/40. तर n काय असतो? W अपॉन मोलार मास म्हणजे वेट अपॉन मोलार मास. आणि वेट सापडायला लावलं तर काय असणार? n इंटू मोलार मास. n ऑलरेडी आपल्याला सापडलाय 3/40 इंटू मोलार मास. मोलार मास कोणाचं सापडायचं? KOH. इकडे सापडू आपण KOH. पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 19. तसं मास नंबर 1939 म्हणजे हा झाला 39 प्लस ऑक्सिजन 16 प्लस हायड्रोजन 1. बघा कॅल्क्युलेट करून. नाईन प्लस 56. केएलचं वेट किती आलं? मोलर मास 56. मग याला मल्टिप्लाय करा 56 नी. तर तुम्हाला इथं वेट सापडेल. बघा कॅल्क्युलेट करून. कॅल्क्युलेट केलं तर याचं वेट येतो 4.2 ग्राम. म्हणजे क्वेश्चन्स मध्ये असे शब्द येऊ शकतात. सेमी मोलार, सेंटीमोलार, डेसिमोलार, बाय मोलार, मोलार. त्यासाठी हा कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे. ओके. चला आता आपण मोलॅरिटी ऑफ आयन्स बघू. हा नवीन कन्सेप्ट आहे मोलॅरिटी ऑफ आयन्स. आयन्स म्हणजे हा कटायन असू शकतो किंवा अनायन. चला या सम्स कसे सॉल्व्ह करायचे? मी इथं 2 सम दिले. हे 2 सम व्यवस्थित केलं तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. त्याचं नाव आहे मोलॅरिटी ऑफ आयन्स. तर
इथं क्वेश्चन आहे, इफ 53 grams ऑफ सोडियम कार्बोनेट Na2CO3 इज डिझॉल्व्ड इन 500 ml सोल्युशन, फाइंड मोलॅरिटी. पहिले मोलॅरिटी सापडायला लावलं तुम्हाला सोडियम कार्बोनेटची Na2CO3, नंतर Na प्लस आणि नंतर CO3 मायनस 2. चला पहिलं तर सगळ्यांना तुम्हाला Na2CO3 ची मोलॅरिटी सापडता येणार असेल तर आपण कसे सापडतो, मास मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स. काय फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल्स. कशाचे मोल्स, सोल्यूटचे. आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. हा एन कसा सापडायचा, वेट अपॉन मोलर मास. वेटच्या ऐवजी मास पण म्हणू शकतात, पण खाली पाहिजे त्याचा मोलर मास. तर याचं वेट किती दिलंय, 53. Na2CO3 चं मोलर मास किती आहे, आपण मागच्या सम्स मध्ये पण Na2CO3 चं मोलर मास बघितलं, ते येतं 106. कॅल्क्युलेट करून बघू शकतात, 106. आपण व्हॉल्यूम किती दिलाय, 500 ml. पण आपल्याला किती पाहिजे, 1 लिटर म्हणजे 1000 ml. तर हे वरती येणार 53 इंटू 1000 अपॉन 106 इंटू 500. 500 1 जा 2 जा 1 जा 2 जा 2 1 जा 2 1 जा, म्हणजे मोलॅरिटी किती आली इथं, 1. कशाची मोलॅरिटी 1 आली, Na2CO3. आता हा नवीन कन्सेप्ट बघायचा आपल्याला, Na प्लस आणि CO3 मायनस 2 ची मोलॅरिटी कशी सापडायची. तर इथं बघा, Na2CO3 ब्रेक कसं होणार, ब्रेक होणार Na प्लस 1, पण Na किती वेळा आहे, 2 वेळा. तर बॅलन्स करायला 2 पुढे लिहितो आणि CO3 मायनस 2. Na2CO3 ची मोलॅरिटी किती आली, 1 मोलार. त्याच वेळेस बघा याचे 2 आयन्स आहे. हा 1 मोल जर ब्रेक झाला तर हा 2 मोल फॉर्म होतो. म्हणजे याचे मोलॅरिटी जर 1 मोलार असेल तर याची मोलॅरिटी किती असणार, 2 मोलार. आणि याचा काही नंबर नाही पुढे, म्हणजे याची मोलॅरिटी किती आहे, 1 मोलार. आलं लक्षात. Na2CO3 ब्रेक झालं तर कसं ब्रेक होणार, 2 टाइम्स Na प्लस प्लस CO3 मायनस 2. याची मोलॅरिटी आपण कॅल्क्युलेट केली 1 मोलार. मग इथं बघा काही नंबर नाही, म्हणजे हा 1 आहे. इथं स्टोचियोमेट्रिक कोएफिशियंट याच्या पुढे काय 2 आहे, म्हणजे याची मोलॅरिटी याच्यापेक्षा डबल असणार, म्हणजे 2m. आणि हा m. व्हिडिओ पॉज करून हा सम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. काय म्हटलं इथं, फाइंड मोलॅरिटी ऑफ H प्लस. 49 grams of H2SO4 dissolved in 250 ml of solution. बघा मी सॉल्व्ह करतो, तर व्हिडिओ पॉज करा, एकदा सॉल्व्ह करा, नंतर हा व्हिडिओ पुढे बघा. मोलॅरिटी इज इक्वल टू, परत नंबर ऑफ मोल्स. वारंवार हे फॉर्म्युला म्हटल्याने आपले ते लक्षात राहतात. व्हॉल्यूम इन लिटर. एन कसं सापडायचं, वेट अपॉन किंवा मास म्हणू शकतात आपण, मोलार मास. तर इथं किती ग्राम दिलाय, 49 ग्राम. H2SO4 चं पण वेट आपण सापडलं होतं, किती असतं, 98 अपॉन व्हॉल्यूम किती दिला, 250. आपल्याला किती पाहिजे, 1 लिटर, म्हणजे याला किती डिवाइड करायचं, 1000 ने. 49 इंटू 1000 अपॉन 98 इंटू 250. 1 जा 2 जा 250, 1 जा 4 जा 2 1 जा 2 2 जा, म्हणजे याची मोलॅरिटी किती आली, 2 मोलार. पण आपल्याला H2SO4 ची मोलॅरिटी नको, आपल्याला H प्लस ची मोलॅरिटी पाहिजे. तर H2SO4 कसं ब्रेक होणार, हा ब्रेक होणार H प्लस. पण H प्लस हायड्रोजन किती वेळा, 2दा, 2 पुढे घेतो आणि SO4 मायनस 2. याची मोलॅरिटी आपण सापडली, किती मोलार आला, 2 मोलार. पण इथं काही नंबर आहे का पुढं, नाही. म्हणजे हा 2 मोलार असेल तर हा डबल असणार त्याच्या, कारण 2 लिहिलेला आहे पुढं, म्हणजे याची मोलॅरिटी किती येणार, 4 मोलार.
H प्लसची मोलॅरिटी किती झाली 4 मोलार. जर आपल्याला असं 4 - 2 ची मोलॅरिटी विचारला असता तर तो उत्तर आला असतं 2 मोलार. समजली? तर या पद्धतीने आपण मोलॅरिटी ऑफ आयन सापडू शकतो. आता आपण बघू मोलॅरिटी ऑफ डायल्युशन कसं सापडायचं. चला पुढला सम बघू आपण. मोलॅरिटी ऑफ डायल्युशन. मोलॅरिटी ऑफ डायल्युशन म्हणजे काय? समजा तुम्हाला एक सोल्युशन दिलेलं असेल, समजा 1 मोलर NaOH सोल्युशन आणि ते 100 ml सोल्युशन दिलेलं असणार. 1 मोलर NaOH सोल्युशन 100 ml आणि त्याच्यात मी जर अजून 100 ml पाणी टाकलं तर मोलॅरिटी कशी चेंज होणार ते आपण या समनी बघू. तर इथे दिला मोलॅरिटी ऑफ डायल्युशन. तुम्ही फॉर्म्युला वापरणार M1V1 = M2V2. M1 म्हणजे इनिशियल मोलॅरिटी, V1 म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम, M2 म्हणजे फायनल मोलॅरिटी आणि V2 म्हणजे फायनल व्हॉल्यूम. खूप इझी सम आहे. म्हणजे एकाच सोल्युशन फक्त तुम्ही जर डायल्यूट केलं तर मोलॅरिटी कशी चेंज होती. इथं बघा हा एक सम दिलेला आहे. 0.2 मोलार 100 ml नायट्रिक ऍसिड इज डायल्युटेड. म्हणजे हा 0.2 मोलार म्हणजे हा झाला M1. इथं सॉल्व करतो. हा झाला M1 किती 0.2 मोलार. इनिशियल व्हॉल्यूम किती आहे 100 ml and it is diluted with 100 ml वॉटर. म्हणजे ऑलरेडी 100 ml सोल्युशन आहे, त्याच्यात अजून त्यांनी काय केलं 100 ml पाणी टाकलं. म्हणजे टोटल व्हॉल्यूम किती होईल V2 म्हणजे फायनल व्हॉल्यूम. सुरुवातीला 100 ml होतं, अजून 100 ml टाकलं त्याच्यात, म्हणजे V2 किती होणार 200 ml. हे पॉइंट लक्षात घ्या तुम्ही. सुरुवातीला त्यांनी काय केलं 0.2 मोलार 100 ml नायट्रिक ऍसिड घेतलं आणि त्याच्यात अजून 100 पाणी टाकलं. म्हणजे ऑलरेडी ते 100 ml होतं, अजून 100 पाणी टाकलं तर फायनल व्हॉल्यूम किती होणार 200 ml. आणि त्यांनी न्यू मोलॅरिटी म्हणजे M2 सापडायला लावली आपल्याला. M1V1 = M2V2. M1 किती येतं 0.2, V1 100, M2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि हा 200. हा इकडे जाऊन डिवाइड होईल तर काय होईल M2 = 0.2 × 100/200. 1 जा 2 जा 2 1 जा 0.1 जा. म्हणजे न्यू मोलॅरिटी किती येईल 0.1. समजलं? तर हा एक इझी कन्सेप्ट होता. आता मोलॅरिटीचा एक शेवटचा कन्सेप्ट राहिला आपल्याला, तो आपण म्हणतो मोलॅरिटी ऑफ मिक्सचर. म्हणजे दोन वेगळे सोल्युशन जर एकत्र केले. आता इथं दोन वेगळे सोल्युशन एकत्र नाही केले, इथं आपण त्याच्यात पाणी टाकून त्याला डायल्यूट केलंय. पण दोन वेगळे सोल्युशन जर एकत्र केलं तर मोलॅरिटी कशी चेंज होती, त्याला आपण नाव देऊ मोलॅरिटी ऑफ मिक्सचर. चला एक शेवटचं कन्सेप्ट बघू मोलॅरिटी ऑफ मिक्सचर. म्हणजे दोन वेगळे सोल्युशन जर एकत्र मिक्स केले तर मोलॅरिटी कशी चेंज होती. समजा या बीकर मध्ये एक सोल्युशन आहे, त्याचं मोलॅरिटी M1 व्हॉल्यूम आहे V1, याची मोलॅरिटी M2 व्हॉल्यूम V2. हे दोन बीकर मधलं सोल्युशन मी जर एकत्र केलं तर व्हॉल्यूम निश्चित चेंज होणार. म्हणजे हा जर 100 ml असेल आणि हा पण 100 ml असेल तर व्हॉल्यूम मिक्स केल्यानंतर 200 mlच होणार. म्हणून मी इथं व्हॉल्यूम लिहिलं V1 + V2. पण मोलॅरिटी M1 + M2 होणार नाही. आपण न्यू मोलॅरिटी धरू M आणि याचे नंबर ऑफ मोल्स धरू आपण N1, याचे नंबर ऑफ मोल्स धरू N2 आणि त्याचे नंबर ऑफ मोल्स धरू N. म्हणजे आपल्याला निश्चित असली जाईल N1 + N2 = N. पण N1 म्हणजे काय M1 V1. तर N1 च्या जागेवर मी लिहिणार M1 V1, N2 च्या जागेवर मी लिहिणार M2 V2 आणि N च्या जागेवर इथं V1 + V2 आहे, इथं M आहे. म्हणजे इथं लिहिणार M ब्रॅकेट मध्ये लिहिणार V1 + V2. हे जर इकडे सेंड केलं तर M काय येणार
M1V1 प्लस M2V2 अपॉन V1 प्लस V2. असं काही नाही की दोनच मिक्सर असू शकतात, दोनपेक्षा जास्त असू शकतात. तीन असं तुम्ही लिहिणार M1V1 प्लस M2V2 प्लस M3V3 अपॉन V1 प्लस V2 प्लस V3. समजलं? तर या पद्धतीने आपण मॉलरिटी ऑफ मिक्सरचे सम सॉल्व करणार. तर मी इथे एक सम घेतलेला आहे बघा. इथं दिलं 0.2 मोलार किती ml आहे, 100 ml HCl सोल्युशन. तर मी आता समजा याला M1 म्हणतो 0.2 मोलार, त्याचं व्हॉल्यूम किती आहे 100 ml इज मिक्स्ड विथ 0.1 मोलार, म्हणजे मी याला M2 धरतो 0.1 मोलार आणि त्याचा व्हॉल्यूम आहे 300 ml. फाइंड द मॉलरिटी ऑफ मिक्सचर. मॉलरिटी ऑफ मिक्सचरचा फॉर्म्युला काय, M इज इक्वल टू M1V1 प्लस M2V2 अपॉन V1 प्लस V2. इथं M1 किती 0.2, इथं V1 किती 100 प्लस M2 किती 0.1, V2 किती 300 अपॉन V1 प्लस V2 म्हणजे हे 300 आणि हे 100 म्हणजे टोटल व्हॉल्यूम किती 400. तर सॉल्व करा, सॉल्व करा बघा बरं काय उत्तर येतं. बघा हे सॉल्व केलं तर इथे येणार 20 प्लस 30 अपॉन 400 म्हणजे 50/400. 0 0 कॅन्सल, 5 1 जा 5 8 जा 40 म्हणजे मॉलरिटी काय येणार 1/8. 1/8 म्हणजे 0.125. तर याच पद्धतीने आपण मॉलरिटी ऑफ मिक्सचर फाइंड करू शकतो. नीट हे दोन्ही व्हिडिओ नीट बघा आणि जे जे फॉर्म्युलाज लागतात आपल्याला ते बघून घ्या. सुरुवातीला आपण बघितलं मॉलरिटी काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर सोल्युशन. मग त्याच्यावर सम सॉल्व केले आपण. मग मॉलरिटी ऑफ आयन्स कसे सापडायचे, मॉलरिटी ऑफ डायल्युशन कसं सापडायचं, मॉलरिटी ऑफ मिक्सचर काय आहे, सेमीमोलार म्हणजे काय, डेसिमोलार म्हणजे काय, सेंटीमोलार म्हणजे काय, बायमोलार म्हणजे काय, हे कन्सेप्ट आपण नीट बघितले. वारंवार हे व्हिडिओज बघा आणि हा कन्सेप्ट इथंच क्लिअर करून घ्या. मॉलरिटी हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स बघितले तर खूप सारे क्वेश्चन्स या मॉलरिटी या कन्सेप्टवर आलेले आहे, म्हणून आपण यासाठी 2 व्हिडिओज बनवले आहे. आजच्या आज हे व्हिडिओज बघा आणि काही जर डाऊट असेल तर मला व्हॉट्सअपवर तो डाऊट पाठवा, तर आपण तो सॉल्व करू. थँक्यू.